भौगोलिक वरदान लाभलेल्या शिरसगाव इथल्या डोंगर उताराला 4 ओघळी आहेत। या ओघळी एकत्र येणाऱ्या ओढ्यावर 1972च्या दुष्काळापूर्वीचा तलाव आहे। इथल्या डोंगरातून वाहून येणारं पावसाचं पाणी ओघळीत जागोजागी अडवून जिरवण्यासाठी 4ही ओघळीत दगडी बंधारे श्रमदानातून बांधण्यात आले। त्यासाठी डोंगर परिसरात समतल चरी काढण्यात आल्या। त्यामुळे पावसाळ्यात या डोंगरातून येणारं पाणी या 4ही ओघळींमधून या तलावात जमा होऊन शिरसगाव शिवारात पाणी पातळी वाढणार आहे। त्या पाणलोटमुळे ह्या आमच्या भागामधल्या जेवढ्या कूपनलिका आहेत त्यांच्या पाण्याची पातळी वाढेल। विहिरी जवळजवळ आमच्या येणाऱ्या ओढ्यावरती 150च्या आसपास विहिरी आहेत। जर लोकांनी नियोजन नीट केलं तर विहिरीचं पाणी सुद्धा आमच्या ऊस शेतीला आणि इतर पिकांना फार फायदेशीर होणार आहे। शिरसगावचे ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी श्रमदानातून हे काम केलं। पाऊस न पडण्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याची झळजी शेतकऱ्यांना बसते। लोक नुसते पाहतात, शोकांतिका व्यक्त करतात, पण त्यावर उपाय म्हणून काही करत नाहीत। ह्या गावाला जाणीव आहे आणि खरंच ते पुढे आलेत यासाठी। आता ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे। आपण आता झिजलो तर पुढच्या पिढीसाठी काहीतरी होऊ शकेल, पुन्हा ही वेळ येणार नाही, म्हणून आज सगळे सरसावलेत पुढे। सर्व लोकांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केलं पाहिजे, तरच ते काम होऊ शकतं। आणि हे काम झालं ते सगळं गावचे सहकारी, 2 कॉलेजचे विद्यार्थी यांच्यामुळे हे काम झालं। आणि मला सर्वांना एकच संदेश सांगायचा शेवटी, इथून पुढे तापमान वाढ रोखण्यासाठी एकच संदेश देऊ की इथून पुढे आम्ही एप्रिल फूल नाही तर एप्रिल कूल बनवू। पाण्यासाठी संघर्ष म्हणजे खरंच एक संघर्ष चालू आहे असंही मला वाटतं। त्यासाठी आम्ही आमच्या कॉलेजमधील 143 मुलं आणि 34 मुली अशा पद्धतीने इथं उपस्थित आहे। लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून शिरसगावच्या ग्रामस्थांनी जलसंधारणाचं काम केलं। त्यामुळे यंदा पावसाळ्यात गावामधली पाणी टंचाई दूर होणारच याची खात्री आताच ग्रामस्थांना झाली आहे। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।